आणि आपला मावळ मतदारसंघ अर्धा आणि अर्धा रायगडमध्ये कर्जत, उरण आणि पनवेल, जिथं आपले श्रीरंग अप्पा बारणे हे धनुष्यबाणाचं खूण घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत। 4च्या निवडणुका करत असताना पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे। पुण्याला एक वेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी आहे। पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देशाचा आणि राज्याचा एक वेगळा आगळा आहे। अशा वेळेस आपल्या सर्व महायुतीच्या, मग भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आरपीआय घटक असतील, रासप असेल, सगळ्या सहकाऱ्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। मित्रांनो, स्थानिक पातळीचे रुसवे फुगवे दूर करून आपल्या सर्वांना आता एकत्र येऊन विरोधकांना निवडणुकीच्या निमित्तानं धूळ चारण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे। निवडणुकीत कार्यकर्ता सर्वात महत्त्वाचा, लोकांच्या पर्यंत जाणं आणि केंद्र राज्य आमदार खासदार यांचं काम लोकांच्या पर्यंत नेणं। गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या भारताने कशा प्रकारची घोडदौड केलेली आहे हे पण आपल्याला लोकांना, मतदारांना सांगावं लागेल। मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या लोकांची, मतदारांची शॉर्ट मेमरी असते आणि त्याच्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी नीटपर्यंत समजून सांगणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। कार्यकर्त्याला बळ देणं ही आम्हा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांची जबाबदारी ही देखील सर्वांनी समजून घेतली पाहिजे। लोकसभा निवडणुकीच्या साठी महायुतीच्या सर्व पक्षातील, स्थानिक मतदारसंघातील नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात एकत्रपणे आपल्या 4 उमेदवारांच्या विजयासाठी काम करणं। इथे एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोक।